श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी प्रकट दिन आता लवकरच जवळ येत आहे. 10 एप्रिलला आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. यासाठीच हा व्हिडिओ मी खास बनवला आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे गुरुचरित्रामधील हा एक अध्याय तुम्ही जर रोज पठण केला तर तुमचं संपूर्ण गुरुचरित्र साध्य झालं म्हणून समजा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्म तिसरा अवतार आहेत. भक्तांना ते अनेक स्वरूपात दर्शन देतात. कोणाला पंढरपूरची विठू माऊली, तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात, तर कोणाला आई तुळजाभवानीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीलाही दाखवल्या आहेत. येत्या 10 एप्रिलला श्री स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे. या दिनानिमित्त सर्वजण विशेष स्वामी सेवा देखील करीत आहेत. आणि या ज्या काळात आपण ज्याही सेवा करतो ना, त्या सर्व सेवा फलदायी ठरत असतात. तुमची जी काही इच्छा मनोकामना तुम्ही या दिवसात स्वामींना मागितली आणि सेवा केली ना, तर तुमची इच्छा पूर्ण नक्कीच होणार. स्वामी माऊली भक्तांना कधीही एकटी सोडत नाही. तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करायचे आहे. तसेच आणखीन देखील काही सेवा करायच्या आहेत. प्रत्येकाला वाटते की गुरुचरित्र पारायण करावे, पण इच्छा तर असते, पण गुरुचरित्र पारायणाचे नियम पाहून ते करता येत नाहीत. काहींच्या घरात लहान बाळ असते, ऑफिसची कामे असतात, तसेच भरपूर काही अडचणी अडथळे संकटे येत असतात. यामुळे आपल्याला हे पारायण करता येत नाही. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर आपणास कोणतीच कमतरता भासणार नाही. कारण हे पारायण करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो आणि तो जो काहीही सेवा करतो ती फलदायी ठरते. त्याची इच्छित फलप्राप्ती देखील होते. तर मित्रांनो, आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रमधील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे. तो स्वामी माऊलींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजेच 10 एप्रिलपर्यंत आपल्याला रोज वाचायचा आहे. ज्यांनाही हा अध्याय देखील वाचणे शक्य नाही त्यांनी हा एक श्लोक सांगतोय तो वाचायचा आहे. अगदी 5 मिनिट लागतील हा श्लोक म्हणण्यासाठी. तुम्ही हा अध्याय किंवा हा श्लोक जरी पठण केला तरी तुम्हाला गुरुचरित्र पठणाचे फलप्राप्ती नक्की होणार. तर कोणता अध्याय हे जाणून घेण्यासाठी अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपण हा एक अध्याय वाचला तर खरंच का आणखी आपली सगळी कामे होतील. तर खरं तर कधी कधी आयुष्यात खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामींची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त स्वामींवर जो विश्वास आहे ना, तो तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते, काही क्षण ते बाळ हवेतच असतं, पण ते हसत असतं, कारण त्याला विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच निरागस विश्वास तुम्ही तुमच्या स्वामींवर ठेवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामी माऊलींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजेत. मग ही जी काही सेवा आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा न संकल्पयुक्त केली तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे निश्चित मिळणारच आहे. आता आपण सर्वांना गुरुचरित्रमधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. हा अध्याय जास्त मोठा देखील नाही आणि तो अध्याय तुम्ही सहज पठण करू शकता. तुम्ही अगदी रोज हा अध्याय पठण करायचा आहे. मग हा अध्याय तुम्ही कधीही पठण करायचा, तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा अध्याय तुम्ही पठण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 नाही, कारण हा टाईम श्री दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. हा अध्याय पठण करण्यासाठी काही नियम पाळायचे का, तर आपण मांसाहार हा वर्ज करायचा आहे. मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. गुरुचरित्र पारायण करीत असतो तेव्हा आपण जेवणाचे नियम पाळत असतो. तरी यामध्ये तुम्ही जेवणाचे काही नियम पाळले नाही तरी चालेल. फक्त मांसाहार हा वर्ज करायचा आहे. तसेच कोणालाही अपशब्द बोलायचा नाही. तसेच तुम्हाला मासिक धर्म सूतक वगैरे असेल तर हे अध्यायाचं पठण करायचं नाही. ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही त्यांनी हा अध्याय मोबाईलवर लावून नुसता श्रवण केला तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ नक्कीच मिळेल. फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजेत. यामुळे आपण जी काही सेवा करतो ना, ती सेवा फलदायी ठरत असते.
हा अध्याय तुम्ही बसमधून ऑफिसला जात असाल तेव्हा सुद्धा पठण केला तरी चालेल. आणि ज्यांना हा अध्याय पठण करणं जमत नाही त्यांनी एक श्लोक सांगते, तो जरी बोलला तरी तुमचं गुरुचरित्र साध्य होईल. एक श्लोक गुरुचरित्र जास्त काही मोठा नाही, त्यामध्ये फक्त एक श्लोक आहे. तो एक श्लोक आपल्याला रोज सकाळ किंवा संध्याकाळी 11 वेळा म्हणायचा आहे. अगदी रात्री तुम्ही झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही हा श्लोक बोलला तरी श्री दत्त महाराजांची मिळणार. तर तो श्लोक असा आहे की, दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठफिटापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीची ये संगमा, तेथुनी मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रम. आता हा श्लोक आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. पूर्ण संत अंतकरणाने श्रद्धेने हा श्लोक म्हणायचा आहे. तुम्हाला जास्त वेळा म्हणणे जरी शक्य असेल तरी तुम्ही जास्त वेळा देखील म्हणू शकता. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर या सेवा तुम्ही केल्याच पाहिजेत. हीच तुम्हा सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. हा जेव्हा श्लोक आपण म्हणत असतो तेव्हा देवापुढे बसून देखील म्हणू शकता. एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. अगदी सायंकाळी रोज आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा जरी तुम्ही हा श्लोक बोलला तरीही चालेल. आता तुम्हाला वाटेल हा श्लोक अध्याय पठण केल्यानंतर खरंच संकट येणार नाहीत का? तर असे नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपणार. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावले. माझा स्वतःचा अनुभवाचा मी व्हिडिओ टाकला आहे. त्या दिवशी तेलाने माझा पूर्ण चेहरा जळून जाणार होता, तर ते न होता स्वामींच्या कृपेने माझा फक्त हात भाजला. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. माऊलींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजेत. तुम्ही ही जी सेवा करणार आहात ती अगदी मनापासून करा. स्वामी माऊलीला आर्ततेने हाक मारा. तुमचे सर्व संकट माऊली दूर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. हा जो श्लोक तुम्हाला जर समजला नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये हा लिहून पाठवते. तुम्ही तो लिहून ठेवा तुमच्याजवळ किंवा रेकॉर्ड करून ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.